मॅडम काय बोलणार? कोण सत्ताधारी नगराध्यक्ष होतं आणि आज आपण वंचित बहुजन आघाडीचा पाणीचा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये आपण सहभाग झालेले आहे. भुसावळकरांना पाणी भेटत नाही आहे, काय बोलणार या विषयी? आज मोर्चा जो काढलेला होता, भुसावळ शहराला जो त्रास होत आहे आणि 17-18 दिवस झालेला आहे, लोकांना पाणी भेटत नाही आहे आणि आपल्या जवळच तापी नदी आहे. तर दुसरे लोक म्हणतात की तुमच्या इथं तापी नदी जवळ असल्यावर भुसावळच्या लोकांना पाणी का भेटत नाही, हे बरोबर त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्या तापी नदीला पण भरपूर पाणी आहे, पण मग सत्ताधारी आहे ते का तो प्रश्न सोडत नाही ते आम्हाला समजत नाही आहे. आणि भुसावळच्या लोकांना खूप त्रास होत आहे. त्यांनी असं तरी करायला नको की भुसावळच्या लोकांना हा त्रास व्हायला पाहिजे. आपण नगर होते त्यावेळेस आपण 4 महिना नगरपालिकामध्ये काढले होते. त्यावेळेस तुम्ही काय नियोजन केले होते पाण्यासंदर्भात? जेव्हा मी नगरपालिकेत होती आणि सत्तेमध्ये होती, तेव्हा मी 8 दिवस 9 दिवस भुसावळ शहरामध्ये पाणी यायचं आणि त्या टायमाला लोकांना इतका त्रास व्हायचा. आणि पण आता हा त्रास का होत आहे हे आम्हाला नाही समजत आहे सर. मग तुम्ही काय निवेदन वगैरे दिले आहे का मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना? आमच्या नगरसेवक लोकांनी दिलेले आहे आणि नक्की मला विश्वास आहे की भुसावळ शहराला लोकांना जास्त दिवस हा त्रास सहन करावा लागणार नाही. आणि आता 14 तारखेला निकाल येणारच आहे, पण नक्की माझा जो निकाल लागेल त्या निकालाला मी ठाम ठेवणार आणि भुसावळचा विकास करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं तुम्ही म्हणताय की आता निकाल येणार आहे, तर निकालबद्दल आपल्याला काय वाटतं? मला पूर्ण विश्वास आहे न्यायाधीशवर की मला न्याय भेटणार आणि परत मी भुसावळचे कामं करणार आणि भुसावळचा विकास करणार. पण तुमचे जे जात प्रमाणपत्र वगैरे हे अवैध चालवण्यात आलेलं आहे, काय होईल या विषयी? सर, माझे जे कागदपत्र आहे ते सर्व बरोबर आहे. ते समितीवाल्यांनी कोणाच्या बोलण्यावरती कशामुळे त्यांनी ते खोटं ठरवलं आहे ते मला समजत नाही आहे. सर, आम्ही 1949 पासून इथं भुसावळ शहरामध्ये राहत आहे. माझा जन्म इथला आहे, माझं शिक्षण इथलं आहे. आम्ही 4 भाऊ बहिणी इथं जन्म आलेला आहे. पण मग कशामुळे त्यांना काय प्रॉब्लेम होतो मला ते समजत नाही आहे सर. आज जो वंचित बहुजन आघाडीने जो मोर्चा काढलेला आहे तर आपण त्याला पाठिंबा दिलेला आहे का? हो, बिलकुल दिलेला आहे. कारण भुसावळच्या जनतेला जो त्रास आहे त्या त्रासामध्ये मी पण सहभागी आहे की जेणेकरून आता भुसावळच्या लोकांना त्रास तरी व्हायला नको. त्यांनी आता तरी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे की भुसावळच्या जनतेला त्रास व्हायला नको. 17-18 दिवस झालेला आहे, भुसावळची जनता पाण्यात पसरलेली आहे. जर हा त्रास ते वारंवार करतील तर आता जनता काही शांत बसणार नाही. हो, तुम्ही सत्ताधारी नगरसेवक आहे आणि तुम्हाला आता पाण्याचा मोर्चा काढण्याची वेळ का आली? गेल्या 2 महिन्यापासून भुसावळ शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा व 15-15, 16-16, 18-18 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी साहेब आणि आता ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे नगराध्यक्ष सीटवर, त्यांनासुद्धा आम्ही वारंवार त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की भुसावळ शहरामध्ये खूप पाणी टंचाई सुरू आहे, त्याबद्दल तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. परंतु त्या ठिकाणी कोणाचंच काहीच म्हणणं ऐकून न घेतल्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या मोर्चाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवसाहेब या सगळं पक्षांचे नगरसेवक आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे. आणि भुसावळ शहरामध्ये जो पाणी पुरवठा होत आहे म्हणजे नदीतून जे पाणी उचल होते तसं पाणी डायरेक्ट नळाद्वारे घाणेरडं पाणी, दूषित पाणी सोडण्यात भुसावळ शहराला पाणी पुरवठा करत आहेत. त्याच्यामुळं भुसावळच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. म्हणून आम्ही आज या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे.